अंमली पदार्थ परराज्यात बनवायचे आणि महाराष्ट्रात विकायचे, ठाणे पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2,25,45,500 रुपयांचा MD हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे। हा साठा परराज्यात तयार केला जात होता। त्यानंतर तो अंमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता। पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली आहे। इलियास खुशहाल खान 19, अमान कमाल खान 21 आणि सैफ अली असाब उल हक खान 25 अशी अटकेत असलेल्यांची नावे आहे। शिळडायघर गावातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतले। त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही ताब्यात घेतले। पोलिसांना त्यांच्याकडून 1,109 ग्रॅम MDचा साठा आढळून आला। या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरराज्यीय टोळीचा संबंध आहे। हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे तपासात समोर आले आहे। त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे। तसेच तिघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, हवालदार अमोल देसाई, हेमंत महाले, संदीप भांगरे, प्रशांत राणे, महेश साबळे यांनी केली। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, त्याचबरोबर API गावित, API निलेश मोरे, PSI निकम आणि PSI नितीन भोसले, दीपेश किनी आणि त्यांच्या टीमने शिळडागर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 12 फेब्रुवारी रोजी MD अंमली पदार्थ जप्त करून कारवाई केलेली आहे। त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण 1,109 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत 2,25,00,000 रुपये इतकी आहे। त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे। मुंब्र्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे 2 इसम इलियास खान आणि अमान खान हे राजस्थानवरून सदरचा अंमली पदार्थ MD घेऊन विक्रीसाठी आले होते। आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपींचा 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही NDPS ची कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 44 किलो 855 ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत 22,85,000 इतकी आहे। त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे 2 आरोपी अटक आहेत। त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे। त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे। त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ मिळून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे। त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफीउर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे। त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, अंमली पदार्थ MD आहे। त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। सर, मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे रॅकेट, एवढा अंमली पदार्थ कुठं रॅकेट सक्रिय आहे का मोठ्या प्रमाणात? या एकूण 3 गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो MD हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला, त्याचा सोर्स काय आहे, तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। सर, राजस्थान कमिशनला सांगितलं एक्झॅक्टली काय कनेक्शन आहे आणि ते
पाकिस्तान बॉर्डरला सीमित वगैरे असे कनेक्शन वगैरे आहेत का याच्यामध्ये? या गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी आहेत, इलियास खान आणि अमान खान, हे राहणारे राजस्थान राज्यामधील आहेत. प्रतापगड जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे. ते तिथून एमडी हा अंमली पदार्थ घेऊन या ठिकाणी मुंब्र्याच्या हद्दीमध्ये, श्रीनगरच्या हद्दीमध्ये विक्रीसाठी येणार होते. त्यांचा जो मित्र आहे सैफ अली खान, याच्या माध्यमातून ते स्थानिक बाजारात त्याची विक्री करणार होते. टोटल अमाऊंट आतापर्यंत 2,37,18,000 इतकी आहे, ज्याच्यामध्ये 1 किलो 167 ग्रॅम एमडी आहे आणि 44 किलो 875 ग्रॅम गांजा आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एकूण 58.1 ग्रॅम एमडी आहे. आरोपीचा बॅकग्राऊंड काय होता? किती वर्षापासून? हे जे राजस्थानचे 2 आरोपी आहेत, यांच्यावर यापूर्वी आपल्या राज्यामध्ये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत, त्याचा सुद्धा आम्ही माहिती घेत आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तर आरोपी वाढण्याची शक्यता आहे? याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे, कारण सैफ अली खान हा जो मुंबईत राहणारा आरोपी आहे, याच्या मुंबईमध्ये ड्रग वितरण करणारे किंवा ड्रग पेडलर आहेत, त्याच्याशी संबंध आहेत. त्या अनुषंगाने देखील याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची लिंक आहे म्हणजे बॉर्डरमध्ये राहतं, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. म्हणजे